तर चला आता बस स्टँडवर जाऊया, गाडी भेटेल. कारण की ना परत 8 दिवस येणं होत नाही. रविवारी बाजार असतो आणि आम्ही जिथं राहतो ना तिथे खूप मागे म्हणजे डबल रेट पडतो. तर त्यासाठी मी म्हटलं की ह्यांना पण डब्याला वगैरे सारखं वेगवेगळ्या भाज्या द्याव्या लागतात. तर म्हटलं चला आता ना मेन मार्केटमध्ये जाऊया. थोडीशी धावपळ होती सकाळी, कारण की सकाळी घरचं सगळं आवरणं, त्यांचा डब्बा देणं, रुद्रांशचं आवरणं आणि नंतर मग मार्केटमध्ये बसनी येणं. आणि बसच्या टायमिंगमध्ये आलं तर बस भेटली. रिक्षा म्हटलं तर तिकडे बाळा रिक्षा. हाय हॅलो नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या नवीन ब्लॉग्समध्ये मी सीमा खूप सारं स्वागत करते. तर चला आता निघायचं आहे मार्केटमध्ये. आज आहे रविवार. मी गेल्या रविवारी पण गेलते, तर तेव्हा इतका मस्त ताजा आणि फ्रेश भाजीपाला भेटला होता. तर म्हटलं आज पण रविवार आहे. सो सकाळी आता 8 वाजलेत. सकाळची 8ची बस असते. तर रुद्रांश आणि मी सगळं आवरून आमची आंघोळ्या, देवपूजा, नाश्ता पण झाला आहे, निघलो. तर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन ब्लॉगचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी भेटेल. सो चला आता 15 मिनिटं बाकी आहेत तर निघूया. 8 वाजताची बस आहे. आत्ता 7:45 झाले. इथून अजून 5 मिनिटाचा रस्ता आहे. तर म्हटलं 10 मिनिटं आधी जाऊन थांबलेलं बरं. कारण की काय होतं ना, गेल्या वेळेस मला 8:30ची बस आहे म्हणून माहीत झालं. तर किती 8:05लाच लागली होती ती. म्हटलं ह्यावेळेस थोडं लवकर जाऊया. रुद्राज पण लवकर उठलाय, आंघोळ वगैरे केली, पूजा वगैरे केली आहे. घरून येत आणि तो म्हटला होता शॉर्टर घालायचं. तर म्हटलं की काय आता ऊन पडेल लगेच थोड्या वेळात, मी शॉर्टर नाही घातलं. आता म्हणायला लागले, थंडी वाजायला लागली. आत्ता बस येईलच. 10 मिनिटं आधी येऊन थांबलोत आम्ही. उतरलं नाक्यावरती आणि इथून ना चला जावं लागणार, म्हणजे 10 मिनिटं तरी लागतील. बस स्टँडवरती येत आणि आहे तिथे बस मेन मार्केटमधनं. पण आता जाताना अलीकडे उतरत आहे. तर म्हटलं चला आता थोडा वेळ चला. रुद्राशाला चलायला नको वाटायला लागले, त्याला उचलून घ्यावं लागेल थोडा वेळ. सकाळी सकाळी तसं फिरायला भारी वाटतं, फ्रेश हवा वगैरे मस्त. सकाळी नवीन म्हणजे अजिबात गर्दी नाही, रस्ता क्रॉस करताना काही प्रॉब्लेम येत नाही. आणि मार्केटमध्ये पण ना सकाळी म्हणजे एवढी गर्दी नाही होते. 9-10च्या नंतर ना एवढी गर्दी होती, म्हणजे गेल्या वेळेस तर संक्रांतच होती म्हणा, पण तेव्हा पण ना आम्ही 9 म्हणजे आम्ही याच्या टाइमला एवढी गर्दी झाली. तर म्हटलं चला आता रुद्रांशला घेऊन तर जावं लागणार आहे, यांना सुट्टी नाही आणि रविवारी चांगला बाजार भरतो. तर म्हटलं चला जाऊया. चल थोडं जवळ आले बाळा, आता तुला पुढे गेलं ना थोडंसं उचलून घेते मी. येताना डायरेक्ट बस आहे, उचलून थोड्या वेळाने घेते. सो आज ना खूपच लवकर, म्हणजे गेल्या वेळेस 8:04 गाडी लागली होती आणि यावेळेस काय झालंय 5 मिनिटांनी अगोदरच लागली, म्हणजे 7:55ला गाडी लागली. तर मला वाटतं की 10-15 मिनिटाला गाड्या आहेत. तर आता येतानाच बघावं लागेल, कारण की मी म्हणजे आता गेल्या वेळेस दुसऱ्या मार्केटमध्ये गेलते, कारण की मला संक्रांतीची खरेदी करायची होती. आणि ह्यावेळेस आले हे दुसऱ्या मार्केटमध्ये आले, मेन मार्केट आहे. बघूया आता येताना एवढं विचारायचं कुठं भेटली, म्हणजे दर रविवारी ना सोपं जाईल. मार्केटमध्ये आलो आणि एवढी गर्दी आहे सकाळी. आणि म्हणजे आज ना मार्केटला महाग पण आहे खूप जास्त, भाज्या वगैरे खूप जास्त महाग आहे. संक्रांत स्वस्त होत्या, तर आज जास्त महाग. बघूया आता काय काय घेणं होईल. आणि वांगे कसे आहेत? एका जागेवर मोठं ना काळा वांगे आणि दोडका घेतलेला आहे. आणि टोमॅटो कसे आहेत? 20 रुपये किलो. कारलं करा अर्धा किलो. ठीक आहे, भरून ठेवले. आणि मिरची ना 10ची करा, म्हणजे अर्धा पावशेर. गाजर, वाटाणा, वाटाणा 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 30ला अर्धा. किती पाहिजे तुम्हाला? द्या. झालाय आणि अगोदर ना मला खूप जास्त महाग वाटला. तिकडे नाही बाळा.
आणि नंतर ना मग स्वस्त वाटला तर भरपूर घेतला. आता फक्त वाटायला लागलं की सात फाटून नाही, कारण की मी एक छोटीच बॅग आणलेली आहे, जास्त मोठी आणली आणि एक सॅक, कारण की रुद्रांशला घेऊन मला ना जास्त बॅग घेऊन चालायला येत नाही त्याच्यामुळे. तर चला आता बस स्टँडवर जाऊया, गाडी भेटेल, कारण की ना परत 8 दिवस येणं होत नाही. रविवारी बाजार असतो आणि आम्ही जिथं राहतो ना तिथे खूप मागे म्हणजे डबल रेट पडतो. तर त्यासाठी मी म्हटलं की ह्यांना पण डब्याला वगैरे सारखं वेगवेगळ्या भाज्या द्याव्या लागतात. तर म्हटलं चला आता ना मेन मार्केटमध्ये जाऊया. थोडीशी धावपळ होती सकाळी, कारण की सकाळी घरचं सगळं आवरणं, त्यांचा डब्बा देणं, रुद्रांशचं आवरणं आणि नंतर मग मार्केटमध्ये बसनी येणं. आणि बसच्या टायमिंगमध्ये आलं तर बस भेटली. रिक्षा म्हटलं तर तिकडे बाळा रिक्षा खूप जास्त पैसे घेतो. तर म्हणून म्हटलं चला आता बस स्टँडवर आलोय, बघत जास्त पळू नको रे, 1 मिनिट थांब रुद्रांश, थांब. आता याला काहीतरी खायचंय, बघूया आता काय भेटतं, आईस्क्रीम वगैरे. तिथून नाही रुद्रांश, इथून बाळा, तिथून ये, इकडून रस्ता ये, इकडून चल. हाताला धर, आता बस स्टँड आले ना, हाताला धर मम्मीच्या. सो आता मला वाटतं तिथे गेल्यावर त्याला काहीतरी देता येईल खायला, कारण की इथे जास्त अजून दुकाने ओपन नाही आहेत. आणि इथं गेलतो तर इथं वडापाव नव्हता. थांब लव दे चल, तिथं बसूया. वरती आलोय, ह्याला आईस्क्रीम वगैरे घेतली, आईस्क्रीम खायची म्हटलं म्हणून. नंतर वडापाव खायचं म्हटला, परत आईस्क्रीम बघितली, वडापाव नको. सो आत्ता वाजले 9:30. आत्ता आलो आम्ही बस स्टँडवरती. सगळा बाजार झाला, म्हणजे बस स्टँडवरचाच बाजार आहे. आणि आत्ता आम्हाला बस आहे 11ची, 11 वाजेपर्यंत आता आम्हाला इथंच थांबावं लागणार आहे. म्हणजे एवढं होतं झालंय, बाजार भरपूर झालाय. आणि आता बस म्हणलं आता बस भेटू तर ना एका जागा बसावं. घरी काही स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे. आता 11 वाजेपर्यंत 1-1.5 तास थांबायचे आहे. आता रुद्रांश झोपतो की काय माहित नाही, कारण की गेल्या वेळेस काय झालं, मी मार्केटमध्ये आलो ना तेव्हा बसमध्ये झोपला होता. छान आहे आईस्क्रीम, छान आहे का? पर्यंत बसायचं म्हटल्यावर आता वैतागच आहे. 1:30 तास, 9:30 झाले. लगेच बस भेटली असती तर बरं झालं असतं, पण आता सकाळची म्हणजे कितीची एकदा विचारावं लागेल ह्याच्या अगोदरची. पण ह्याच्या अगोदरची जरी विचारले ना तरी मी तोपर्यंत काही 9ची असेल तर तोपर्यंत काही मार्केटमध्ये म्हणजे आवरत नाही. चला 11 वाजेपर्यंत थांबूया. आणि 11च्या बसनी काही नाही, जायला 15 मिनिटं लागतात, जास्त वेळ नाही लागत. 11, 11:30 पर्यंत घरी पोहोचतो. एवढी थंडी आहे, त्याला येताना थंडी वाजत होती अक्षरशः. आणि आता आईस्क्रीम, किती थंडी असली तरी स्वतः आणि आईस्क्रीम पाहिजेच पाहिजे आहे ना. इकडे चल, आत्ता आलो तर आम्हाला वाजले 11:30. आम्हाला बस स्टँडवरती ना खूप वेळ लागला, म्हणजे 1.5 तास लागला, कारण की आज रविवार असल्यामुळं अलीकडे जास्त बस नसतात. आणि एरवी कॉलेज वगैरे असतं ना, त्यामुळे जास्त बस असतात, 1-1 तासाला बस असती. चल पटपट. तर चला आत्ता भाज्या वगैरे काढून ठेवायच्या, तेवढं वज झालंय मला. रुद्रांशला एकट्याला घेऊन यायचं म्हटलं ना खूप अवघड आहे, पण आता तसंच करावं लागणार, कारण त्याच्या पप्पाला सुट्टी नसती. चल पटकन. पारिजातकाचं झाड आहे इथं, घे अजून चांगल्या जागेवरची घे. हा चांगले झोपाला ना, चला बस झाले ना, चल बस झाले. चल तुझ्या हातात घे आता, चौकश ठेव भाजीवर. चला चला बाप्पासाठी पारिजातकाचे फुलं मस्त भेटले.
बाप्पाला लिवारी ठेवत असते. सगळे देव बाप्पाला ठेवते. हो. आता आले घरी. एवढा वेळ लागला म्हणजे ना, मी फर्स्ट टाइम अगोदर संक्रांतीला गेलते तेव्हा दुसऱ्या मार्केटमध्ये गेलते. कधी आम्हाला माहित नव्हतं की बस फ्रूट घेऊन आलो आम्ही. बस मध्ये होत आपली बस नव्हती 12-13ची 15-14ची आपली बस होती. रिक्षा बी फिरत त्याच्यासोबत घरी सायकल बी घेऊन जायला. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा. चॅनलला सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण प्रेस करून सांगा. कमेंट करून सांगा. लाईक आणि सबस्क्राईब. लाईक आणि सबस्क्राईब करा. आता घरी चला आता अगोदर भाज्या वगैरे काढून घेऊया. आणि तुमच्या चॅनलवरती नवीन असलात ना, चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा, जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल. हरभरा खायचा. तू खाणार आहे ना आता? नाही मम्मी खाणार आहे. तू पण खाणार आहे? नाही मी खाणार आहे. मला गोड लागत आहे ते. पण